ब्रेक नंतर वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे पुणे शहरातून। आमचे प्रतिनिधी अजर कादरी आमच्या सोबत लाईनवर जोडलेले आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर बातमी। नमस्कार, मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज राहुल गांधींची या ठिकाणी सभा सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघतोय की आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। नमस्कार सर, काय नाव आपलं? चैतन्य पुरंदरे। आज जे राहुल गांधी येत आहेत आणि काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदींची सभा झाली, त्याच्यामध्ये आपण जनतेने भाषण ऐकलेलं आहे। त्यांचे जे मुद्दे होते, मुसलमानांचा मुद्दा आला, बाकीचे मुद्दे आले, तर आज राहुल गांधी काय भाषण करतील आणि त्यांच्याकडून आपण काय इच्छा आहे की ते काय बोलणार? आमचे नेते आणि पूर्ण देशाचे लाडके युवा नेते जननायक राहुलजी गांधी यांची आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत पुणे लोकसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहे। आणि जसं आपण बघितलं असेल गेल्या काही वर्षामध्ये 5 वर्ष 10 वर्ष बेरोजगारी आणि महागाई हे दोन अत्यंत ज्वलंत मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीने कुठेही आपलं म्हणणं मांडलं नाही किंवा मोदी ज्या ठिकाणी जातील तिथं फक्त घराणेशाही, त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम म्हणजे धार्मिक मुद्दे किंवा लोकांना भडकवायचं आणि कुठेतरी काँग्रेसचा जाहीरनामा जो इतका उत्कृष्ट जाहीरनामा काँग्रेसने बनवलेला आहे, पण तो त्याच्यावरती टीका टिप्पणी करून कुठेतरी जनतेमध्ये दिशाभूल करायची आणि फक्त आपल्या जाहीरनाम्यावर आपण काय नक्की करणार किंवा काय केलं 10 वर्षामध्ये हे न बोलता काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मात्र अगदी गळा फाडून बोलायचं। ह्याच्या पलीकडे नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सभेत येऊन काही केलं नाही। लोक इतके कंटाळले शेवटी की काय सारखं 10 वर्ष झाले या माणसाला आम्ही ऐकतो, पण महागाईचे लोकांना रोजचे जे प्रश्न जीवनामध्ये भेडसावत आहेत, महागाई, बेरोजगारी आहे, महिलांवरचे अत्याचार आहेत, सुरक्षितता नाहीये, असे कितीतरी मुद्दे आहेत, तर ते सोडून बाकीच्याच मुद्द्यांवर यांचं जे चाललंय त्याला जनता वैतागलेली आहे। आणि याच्या उलट जर आपण बघितलं असेल तर राहुल गांधी यांनी जे हे मुद्दे आहेत सर्वसामान्यांचे ते मोठ्या प्रमाणावर उचललेले आहेत। प्रत्येक सभेमध्ये ते जाऊन सांगतात की आमची ही जी आहे न्याय की गॅरंटी आहे आणि मला वाटतं या आजच्या सभेमध्ये देखील ते हेच सांगणार आणि ते जनतेला, मतदारांना नक्कीच अपील होणार आणि मला विश्वास आहे की राहुल गांधी या ठिकाणी जे मुद्दे मांडतील त्याच्यावर जनता विचार करेल आणि आमच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करेल, याचं मला 100% खात्री। सर, आपलं काय नाव? मिलिंद गवंडी। आपण कोणत्या पदावर? मी प्रोफेशनल काँग्रेस पुणे शहरमध्ये काम करतो। आज राहुल गांधींची सभा जी आहे आमचे लाडके आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या प्रचारासाठी होते। मोदींनी जो खोटापणा मांडलाय त्याच सभेला उत्तर देण्यासाठी आज राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत आणि जो काँग्रेसचं सरकार नसताना 10 वर्षात कशा पद्धतीने भाजपाने देशोधडीला लावलंय, तर काँग्रेस फ्युचरमध्ये म्हणजे ते जूनमध्ये काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच सरकार येणार आहे, तर ते सरकारमध्ये आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या पद्धतीने काय त्याचे प्रश्न आहेत ते कसे सोडवणार आहेत त्याचा एक रोड मॅप देण्यासाठी आज राहुल गांधी इथे येणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की पुणेकर भरभरून प्रतिसाद देणार आहेत आणि येत्या निवडणुकीत तुम्हाला कळून येईल। जसं की आपण बघतायत की राहुल गांधी या ठिकाणी लवकरात लवकर येणार आहे। नागरिकांमध्ये खूप उत्साह या ठिकाणी आहे। आपलं काय नाव? मी ललकार सिरंगे। कुठून आलात आपण? मी पुण्यातून आहे। मी AICC सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये काम करतो। आपला काय मुद्दा आहे? समजा राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर त्यांच्याकडून काय काम तुम्हाला करून घ्यायला पाहिजे आणि तुमची काय अपेक्षा आहे? राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या माध्यमातून संपूर्ण देश पायाखाली घालून लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना एकसंघ करून आज त्याचा आम्ही आमच्या घोषणापत्रातून उल्लेख करत आहोत की आम्ही प्रत्येक व्यक्तीला कसा न्याय देऊ, यासाठी आमचा घोषणापत्र आम्ही तयार करून घेतलेलं आहे। त्याला राहुल गांधी जर आमचे काँग्रेस जर जिंकली किंवा आमची इंडिया आघाडी जिंकली तर आम्ही या लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम नक्की करू, हा विश्वास। अजून एक कार्यकर्ते आपल्या सोबत आहे, काय नाव आपलं? माझं नाव चेतन बडवळ, मी समन्वयक आहे पुणे लोकसभा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचा। आजचा जो कार्यक्रम आहे मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारला की राहुल गांधी काय बोलतील, तुम्हाला काय अपेक्षा आहे, कोणते टॉपिक असतील
आणि त्या टॉपिकवर जनतेचा किती त्यांच्यावर म्हणजे परिणाम होईल आणि जनता काय ऐकू इच्छित आहे, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की राहुल गांधींचं तुम्ही आजपर्यंत जर भाषण ऐकलं किंवा काही जरी ऐकलं तर लोकांचे प्रश्न, जनहिताचा विचार, देश विकासाचा विचार, विजन काय असणार आहे देशासाठी, युवकांसाठी, जे शिक्षण घेत आहेत त्या पोरांसाठी, महिलांसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, हे सगळे मुद्दे असणार आहे. आणि मोदींसारखे नैराश्यमय आणि ध्रुवीकरणाचे मुद्दे तर निश्चितच नसतात, ज्यामध्ये राडारडी असेल, मग टोमणे मारणे असेल, मग हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण असेल, मग काँग्रेस 70 वर्षात काय केलं हे असेल, अशातला कुठलाही भाग राहुल गांधी कधीही बोलत नाही. राहुल गांधी म्हणजे देश की आवाज, राहुल गांधी म्हणजे युवकांचा आवाज, राहुल गांधी म्हणजे लोकांचे जे प्रश्न आहेत ज्वलंत आत्ता त्यांना जे हवंय त्यातला विषय म्हणजे राहुल गांधी. प्रत्येकाच्या मनातला विषय जो आता ज्वलंत म्हणून समोर येत आहे, मग ते बेरोजगारी असेल, मग ते शिक्षणाचा विषय असेल, महिला अत्याचार असेल, सगळे असतील, हे मुद्दे निश्चितच आमचे नेते आज कव्हर करतील. जसं आपण बघितलं की नागरिक म्हणतायत, काही पदाधिकारी आहे काँग्रेसचे की राहुल गांधी जो आज मुद्दा घेणार आहे ते बेरोजगारी आहे, युवकांचे जो मुद्दे आहेत ते आहेत, शिक्षणाचे मुद्दे आहेत, जे बेसिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर राहुल गांधी आज बोलतील अशी अपेक्षा नागरिक या ठिकाणी व्यक्त करतायत. मी अझर कादरी, मी मराठी, पुणे. यानंतर इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी, बातमी महाराष्ट्राची.